मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज सोनाली स्कूटी शिकलेली आहे, शिकत आहे माझ्याकडून। तर जरा शिकलेली आहे, परंतु वळीदाने उखंडाचा तिकडे खाट्यात मला माया घाल नको बाबा, काय काय छान झाली लगेच शिकली ना, काय कोण नको आज शिकली नाही काहीच, पळायला लगेच सुरुवात केली। हे काय का थांबताना कशी भरगडती, थांबताना भरगडती। अरे सरळ गाडी पळली माझी गाडी येणार ना, हो गाडी कंट्रोल करता आली पाहिजे, गाडी थांबविता आली पाहिजे जागेवर। म्हणजे तुला आता तुला वाटतं मी आता मोठवडी ते पळती म्हणजे मी शिकले, तसं नाही। स्प्लेंडर मी प्रयत्न केला, परंतु स्प्लेंडरवर काय त्याच्या पाय पुरत नव्हते, त्यामुळे मी त्याला स्कूटी शिकवली। तर आत्या भाऊची स्कूटी आली त्यामुळे तर पाहू शकता त्या बाबतीत कसली स्कूटी चालवते, आहे का? हो, आता मला स्कूटर घेऊन द्या ना। काय मग आता शिकले ना, स्कूटर घेऊन देऊ, त्यामुळेच असं शिकू वाटत नव्हतं बरं का। साईडला घे, गाडी जाऊन दे त्याने, त्यांना गडबडशील तू पडशील। दमन दमन मुठी सोड ना, मुठ सोड ना, मुठ सोड ना कडेला गेल्यावर। तर लोक हसत नाही, मला आता काय करायचं, चाललीच खाली इकडे हसणार नाही तर काय करते। काय तुला तू स्कूटी घेऊन द्यायची का? आता यायला लागली। बरं झालं तुला मी मोठी गाडी नाही तर 4 व्हीलर शिकवली नाही तर म्हणली असते मला ती घ्यायची। स्कूटर कशी बरी आपली, अजून पक्की शिक ना, पक्की मग स्वतः चालू शिकन ना। तर मित्रांनो, फायनली सोनाली स्कूटर शिकलेली आहे। आता ती जिद्द पण करून राहिलेली आहे की मला स्कूटर घेऊन द्या, म्हणजे तुमचा ताण कमी होईल। माझा ताण म्हणजे तुम्हाला कुठं तुम्ही बाहेर गेलात म्हणजे मला शेतात जायला वगैरे टेन्शन नाही राहायचं, मी जात जाईल मोटर वगैरे चालू करायला, असं तिचं म्हणणं आहे। पण मला तरी वाटते आता सध्या स्कूटर घेऊन योग्य नाही आहे, हो ना? कारण की अजून ती पक्की शिकलेली नाही आहे। आपल्या आल्यावर शिकन ना, आपली आल्यावर ते शिक्षण, आपली नवी आणायची तिची मोडफोड करायची, ते कसं व्हायचं ग? त्यामुळे आहे ना, आपण लोकांचीच गाडी शिकू, ती पडली फुटली बिटली तरी काय नाही नाही, तसं काही नाही। घेऊ ना आपण आता स्कूटर घेऊन, आता घ्यावाच लागेल ना, आता तू शिकले म्हणले वय, आता एवढं मोठं काम करतेस तू तर घ्यावाच लागन। अय येडा बाय, काय आता मी बोलतोय तुला, मला स्कूटर पाहिजे, मला स्कूटर पाहिजे, दे पैसे तुझ्या पप्पाला म्हणा, पप्पा पप्पा मी स्कूटर शिकले, आता मला पैसे द्या स्कूटर घ्यायला। तुम्ही सांगा, तो आयला मला आहेत, मला 2 मोटरसायकल आहे, त्यामुळे मला काय गरज आहे, तुला पाहिजे ना? नाही पप्पाला सांगा, मी तू सांग ना, तू म्हण ना, तुम्ही म्हणा ना, म्हणा मला पप्पा एक मोटरसायकल, आता मला स्कूटी घेऊन द्या, मी स्कूटी शिकले माझं करते। म्हणजे पप्पाला माझ्या बोलायला असला असतं, कधीच बोलत नाही, त्यामुळे स्कूटर मागायची हिंमतच होत नाही। होय ना, म्हणजे मी लावतो का? हो, कवा लावलो? मग असं म्हणा, सोनालीचे पप्पा हिला स्कूटर घेऊन द्या। मी कस काय म्हण, जा, मला काय लाज जास्त आहे का नाही? तू म्हण ना, तू लेकीच्या नात्याने म्हणू शकतेस। मी तुमच्या पप्पाला लगेच मागन, हा, माझ्या पप्पाला मागशील तू लगेच? तर शिकलेली आहे, मला वाटलं लवकर शिकणार नाहीस बरं का, पण शिकली जा छान, म्हणजे तू चंचल आहेस, हुशार आहेस तसं प्रत्येक कामामध्ये, त्यामुळे काय टेन्शनच नाही। तर मित्रांनो, गावची यात्रा होती 2 दिवस, आज शेतामध्ये आलेलो आहोत, 2 दिवस इकडंच यात्रेमध्येच गेले। असं सकट निवडून देणार तुम्ही? देतो ना। तर आज शेतामध्ये आलोत आणि स्कूटर पण शिकवलेली आहे आता मी सोनालीला यात्रेच्या सुट्ट्यामध्ये, यात्रेत घ्यायला पाहिजे, यात्रेत घ्यायला पाहिजे ती। तर आता पुन्हा आमचे कामं सुरू झालेले आहेत आता शेतामधले म्हणजे 2 दिवस काय बंद होते कामं, यांना घरचे पाहुणे रावळे वगैरे स्वयंपाक वगैरे काय करायचं असतं ते नाही केलं, आणि मी माझं होतो मोटर चालू कर बंद कर पाणी लाव, इकडं कॉक फिर तिकडं कॉक फिर, अशा गडबडीत होतो, कोणाला नेऊन सोडा। बरं बसलो काय यार, मला खवळले एवढं ना, माझं सासरवास नको करू। तर आता आम्ही आलेलो आहेत कांदे लावायला, म्हणजे सांदायलाच आलेलो आहेत, जरा पातळ कांदे झाले ते आमचे मग काय ना, आणि आता ते पुन्हा आम्ही थोडे सांदायला होते, थोडे 2-3 मोठी ते घेऊन आलेले आहेत, आणि ते आता आम्ही लावत आहेत। आणि लावता आता मी लावते, बरं तू लावतेस, आणि मी मग इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकायला थोडी स्क्रिप्ट आठवली, व्हिडिओ शोधले, आम्ही काहीतरी व्हिडिओ बनवले, आणि आता मी हा ब्लॉग बनवत आहे। मग मी कसं बरं माझं कामाला हात लागेल बरं, मी तरी काय करणार आहे बरं? तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला मी इथेच थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम,
सोनाली बाय बाय कर ना, बाय बाय तरी कर ना. ऍडव्हान्स मध्ये हॅपी शिवजयंती. आणि आम्ही हा. शिवजयंतीचा ब्लॉग ना लय छान बनवू.